हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आहे वृषाली आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आम्ही इथे आता इंदोरवरून ठाण्याला पोहोचलो आहोत. तर ठाण्यावरून आता आम्ही ट्रेन करू आणि तिथून मग बाय बोटने आम्ही मग अलिबागला पोहोचू. आणि इथे स्टेशनवर देखील यांची खूप मस्ती चालू आहे. चिऊ सकाळी सकाळी तिला इतकं छान वातावरण भेटल्यावर खुश झाली आणि सगळीकडे धावायला लागली. लहान मुलं मजा करताना, धावताना सगळी माणसं किती आनंदाने बघत होती. सकाळी-सकाळी वेगळंच एकदम छान असं वातावरण झालं होतं आणि यांची मस्ती तर काही थांबतच नव्हती. आपल्या ठिकाणी आल्यावर किती मन प्रसन्न होतं, खूप छान वाटतं आणि एकदा ट्रेनमध्ये बसलो ना, की असं वाटतं कधी एकदा पोहोचतोय आपण आपल्या घरी. तसंच चालू होतं. मग तिथून आम्ही ट्रेनमधून उतरल्यावर बस केली. मधून मग गेटवेला आलो आणि गेटवेच्या इथे पण खूप लाईन लागली होती जेटीवर जाण्यासाठी, मांडवा जेटीसाठी. त्याच लाईनमध्ये उभे राहिलो. थोडीफार फोटो वगैरे काढले, कारण सकाळी-सकाळी खूप छान वातावरण वाटत होतं समुद्रावरचं आणि ह्यांची सुद्धा धावपळच चालू होती दोघांची पण. इथे लाईन लागली होती. आम्ही लाईनमध्ये उभे होतो. आणि असंच सगळं एन्जॉय करणं चालू होतं. सकाळचं वातावरण वगैरे खूप छान वाटत होतं. त्या दिवशी शनिवार असल्या कारणाने खूप गर्दी होती. कारण सॅटर्डे, संडे अलिबागला जाण्यासाठी खूप गर्दी असते तिथून आणि खूप वेळाने म्हणजे जवळपास अर्धा 1 तास थांबल्यानंतर आम्हाला मग बोट मिळाली. त्याच्यानंतर बसलो आम्ही बोटमध्ये वगैरे आणि थोडंफार मुलांसाठी चिप्स वगैरे मागवले. कारण रात्रभर म्हणजे बसमध्ये सुद्धा त्यांना कंटाळा आला असेल म्हणून म्हटलं थोडंफार खायला वगैरे त्यांना हे केलं आणि मग पोहोचलो आम्ही मांडव्याला. माझा भाऊ न्यायला आला होता मला जेटीवर. मग टू व्हीलरवर गेलो आम्ही. 2 टू व्हीलर आणल्या होत्या त्याने आणि मग त्याच्यावर गेलो. असा छान असा प्रवास झाला समुद्राचा पण आणि घरी पोहोचलो मग आम्ही. इथे आम्ही आल्यानंतर अंघोळी वगैरे झाली, जेवणं वगैरे सुद्धा झाली आणि चिऊ, मनू खेळत होते. तोपर्यंत मग मी थोडंफार काही मला सामान घ्यायचं होतं, त्यासाठी मार्केटला निघाले तिथून. आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.